भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान 7 लाख खेड्यांमधील बूथवर लक्ष केंद्रित करण्याच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आक्रमक, मराठा समाजाबाबत दबावात येऊन सरकारने काही निर्णय घेतला तर ओबीसींच्या 400 जाती देखील मुंबईकडे कूच करतील, ओबीसी नेत्यांचा इशारा। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण। 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डात सर्वेक्षण। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं गाव चलो अभियान, गावागावात पोहोचण्याची भाजपची रणनीती। मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष करणार जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता। हवामानात अचानक बदल झाल्यानं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट। आणि यानंतर विदर्भातल्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। मनोज जरांगेंच्या दबावतंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात सरकारने ओबीसींना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल, ओबीसी महासंघाचा इशारा। अमरावतीच्या बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शंकरपटात राज्यभरातून बैल जोड्या सहभागी। बच्चू कडूंनी देखील शंकरपटात घेतला सहभाग। 8 सेकंदात गाठला पल्ला। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुसदच्या श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दिव्यांची आरास। 2021 दिव्यांमधून साकारली राम मंदिराची प्रतिमा। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। कार्यक्रमाला भावना गवळींची उपस्थिती। गडचिरोलीत वैनगंगा नदीत बोट उलटली, 6 महिलांचा मृत्यू। चामोर्शी तालुक्यातल्या गणपूरमधली घटना। मिरची तोडणीसाठी जात असताना घडला अपघात। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा, पावसाचा पिकांना फटका बसण्याची शक्यता। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात दीपोत्सव। 1.5 लाख दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला। वाशिमच्या भापूर गावातील शेतशिवारातून स्प्रिंकलर तोट्यांची चोरी। 1,20,000 किमतीच्या 200हून अधिक तांब्याच्या स्प्रिंकलर चोरल्याची घटना। आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या व्हेरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। विदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। आयबीपीएस टीसीएस कंपनी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा। मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू। बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं यामध्ये सर्वेक्षण केलं जाणार। मराठवाड्यात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। जिल्ह्यात जवळपास 4 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याची शक्यता। हिंगोलीत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3,590 प्रगणक आणि 192 पर्यवेक्षकांची नियुक्ती। वेतन न झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील महिला परिचारकांचं अपघात विभागासमोर आंदोलन। घाटी प्रशासनाकडून वेतनाबाबत उत्तर न मिळाल्यास काम बंदचा इशारा। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। पक्ष शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत। चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर कार्यालयात थांबणार, तर सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात सोडायला जाणार। सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा दबावाखाली माझ्यावर ईडीनं चुकीची कारवाई केल्यास घाबरून जाऊ नका। ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं, तसंच आताही करणार। ईडी चौकशीबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना जाणीवपूर्वक नोटीस आली। उद्या ते चौकशीसाठी जाताना राष्ट्रवादीकडून कुणीही आंदोलन करणार नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। मनोज जरांगे मुंबईला यायला निघाल्यावर सरकारनं सर्वेक्षण सुरू केलं हे चुकीचं, जयंत पाटलांची टीका। तर निवडणुकांकडे बघून आरक्षण देऊ नका, काही गडबड झाली तर मराठा समाजाचं नुकसान होईल, जयंत पाटलांचं वक्तव्य। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण। सोलापूर जिल्ह्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण। मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात येणार ही आनंदाची बाब, मात्र आता सर्वेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली पाहिजे। कुणालाही खुश करण्यासाठी घाई करू नका, अन्यथा पुन्हा कोर्टात आरक्षण टिकणार नाही, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक। नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती।
पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचं काम पूर्ण. तपासणीनंतर या मार्गावर रेल्वे गाड्या चालवण्यास मंजुरी. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग आता वाढणार. पिंपरी चिंचवडमध्ये लाकडाच्या वाखारीला भीषण आग. आगीमध्ये होरपळून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. मावळ तालुक्यातील खंडाळ्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन. हजारोंच्या संख्येनं रामभक्तांचा सहभाग. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि हनुमानाच्या वेशातील कलाकारांनी वेधलं उपस्थितांचं लक्ष. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. मनोज जरांगेंनी केली रांजणगावच्या महागणपतीची आरती. सरकारला सद्बुद्धी दे, जरांगेंचं बाप्पाकडे साकडं. तर काहीही झालं तरी मुंबईकडे जाणार, जरांगे ठाम. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा 4था दिवस. चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार. अधिकारी सर्वेक्षण करतायत ही चांगली गोष्ट. मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का, याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, जरांगेंचा सवाल. सरकारनं माझा बळी घेतला तरी मी तयार आहे, मात्र आरक्षण घेऊनच परत जाणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना कोणताही त्रास झाला तर सर्व मराठा एकवटेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी. मुंबईतील मराठा आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल. नाशिकच्या येवल्यातून मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना. मनोज जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होणार. ठाकरे गटाच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर आम्ही निर्धार केला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येईल यासाठी प्रयत्न करणार, राजन विचारेंचा निर्धार. नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोकुळ पिंगळेंनी लावलेला उद्धव ठाकरेंच्या स्वागताचा बॅनर चर्चेचा विषय. निर्धार विजयाचा नाशिकमध्ये परिवर्तनाचा बॅनरवर उल्लेख. कोरोना काळातल्या घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली. पीएम केअर फंडाचीही चौकशी करा, उद्धव ठाकरेंची मागणी. शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करावा लागेल, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. धुळ्यात थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 7 अंशांवर. पुढील काही दिवस तापमानाचा पारा अजून घसरण्याची शक्यता. आणि यानंतर कोकणातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. नित्यानंद राणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. रवींद्र वायकर यांचा गॉडफादर उद्धव ठाकरे. रवींद्र वायकर यांचा बळी दिला जातो. रवींद्र वायकर यांच्या ईडी चौकशीवरून नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. काल नाशिकमध्ये बहुरूपी फिरत होते. आज नाशिकमध्ये बचत गटाची सभा सुरू आहे. ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची टीका. रत्नागिरी जिल्ह्यात प्रभू श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रा संपन्न. दापोलीमध्ये हत्तीवरून साखर वाटून आनंद साजरा. राम मंदिर उभारणीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या निमित्तानं वडिलांची अपूर्ण इच्छा अक्षय फाटक यांच्याकडून पूर्ण. पालघरमधील 4 रस्ता माहीम रस्त्यावरील कॉन्व्हेंट शाळेसमोर दुकानाला भीषण आग. दुकानातील सामान जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. आणि यानंतर मुंबईतल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर विशेष अधिवेशन घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवावा, सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मराठा आंदोलकांना आवाहन. मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली होती. किशोरी पेडणेकर यांना अटकेपासूनचा दिलासा कायम. पेडणेकरांच्या अटकपूर्व जामिनावर 14 फेब्रुवारीला सुनावणी. आज संपूर्ण मुंबई मतदारसंघात 11,000 दिव्यांचं प्रज्वलन होईल. शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं सरकार आणि काम आम्ही करतोय. सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आमच्या सरकारचा नेहमीच प्रयत्न असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अहंकारापोटी आपले विचार ज्यांनी विकले त्यांना लोक का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका. तर रावण कोण आणि राम कोण हे जनतेला माहिती. ते रावण प्रवृत्तीचे लोक, मुख्यमंत्र्यांचा निशाणा.
500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स, मात्र वायकर चौकशीसाठी जाणार नसल्याची माहिती. मुंबईत येणाऱ्या लाखो मराठ्यांची सोय नवी मुंबईत केली जाणार. एपीएमसी मार्केट, मैदानं, शाळांमध्ये करणार राहण्याची आणि जेवणाची सोय, तर पालिका, सिडको, पोलीस आदी प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावी, मराठा समन्वयकांचं आवाहन. मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकावर काँग्रेसचा रेल लोको, तलाठी भरती घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 97वी जयंती, शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर फुलांनी सजावट, शिवसैनिकांचं बाळासाहेबांना अभिवादन. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनीही बाळासाहेबांना केलं अभिवादन. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानभवनात केलं बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाळासाहेबांना अभिवादन. मंत्रालयातील बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण. यावेळी मंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती. वाहन प्रदूषणाबाबत 20% मुंबईकर बेफिकीर. 20% वाहनधारक आपल्या वाहनाचं वायू प्रदूषण प्रमाणपत्र घेण्याबाबत उदासीन. 3018 वाहनधारकांकडे वायू प्रदूषणाबाबतचं प्रमाणपत्रच नाही. परिवहन विभागाची धक्कादायक माहिती. बेस्टच्या कुलाबा आगारात एकाच वेळी 14 बस चार्जिंग करता येतील. यासाठी बेस्ट चार्जिंग स्टेशन उभारणार. आगामी काळात टप्प्याटप्प्यानं बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बस गाड्या आणण्यात येणार. माथेरानमध्ये पर्यटकांना मिळणार पॉड हॉटेलचा पाहुणचार. मध्य रेल्वेच्या माथेरान इथे स्लीपिंग पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय. ठाण्यातील घोडबंदर रोडवर टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.